नमस्कार, मी डॉक्टर गीता राधाकिशन कर्डिले। तर टायफॉइड फीवरच्या पार्ट 1 मध्ये आपण त्याचे कॉजेस, त्याचा मोड ऑफ ट्रान्समिशन, त्याचे सिम्पटम्स काय आहेत, साइन्स काय आहेत, तो कसा पसरतो हे सगळं बघितलेलं आहे। तर ह्या पार्ट 2 मध्ये आपण टायफॉइड झाल्याच्या नंतर डायरेक्ट कुठली घ्यायची आणि त्याच्यासाठी होमिओपॅथिक ट्रीटमेंट कोणती आहे ते बघणार आहोत। ही ट्रीटमेंट मी फक्त जनरल नॉलेज साठी सांगत आहे। तुम्हाला जर टायफॉइड झालेला असेल आणि ट्रीटमेंट घ्यायची असेल तर डॉक्टरांकडूनच ट्रीटमेंट घ्या आणि तुम्हाला जर माझ्याकडून ट्रीटमेंट घ्यायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा। तर डायरेक्ट आता टायफॉइड मध्ये फ्लूइड लॉस खूप जास्त होतो, तर त्याच्यामुळे लिक्विड डाएट, शक्यतो लिक्विड डाएटच असली पाहिजे। लिक्विड डाएट, आता त्या लिक्विड मध्ये आपण काय काय घेऊ शकतो तर साधं आपण म्हणजे सारखं पाणी पीत राहायला पाहिजे, त्याच्यानंतर जर ताक पीत राहायला पाहिजे, त्याच्यानंतर नारळ पाणी असं हे जे फ्लूइड आहे ते कंटिन्युअसली पेशंटला आपण दिलं पाहिजे। ह्याच्याने काय होतंय की हायड्रेशन पण राहते आणि इलेक्ट्रोलाइट बॅलन्स पण होतंय। त्याच्यानंतर आपण लिंबू पाणी देऊ शकतो। आपण खायला काय काय देऊ शकतो तर आपण पेशंटला दलिया खायला देऊ शकतो, खिचडी खायला देऊ शकतो, मुगाची खिचडी आणि म्हणजे ना हिरव्या पालेभाज्याचं सूप आपण पेशंटला देऊ शकतो। तर आपण जेवढं सॉफ्ट खायला पेशंटला देऊ तेवढं चांगलं, म्हणजे ते जास्त पोषक पण असतं आणि त्यांनी पेशंटचा हायड्रेशन स्टेटस, त्याच्यानंतर इलेक्ट्रोलाइट बॅलन्स मेंटेन राहतं। त्याच्यानंतर होमिओपॅथिक ट्रीटमेंट कोणकोणती देऊ शकतो तशा आता होमिओपॅथीमध्ये आपण पेशंटला त्याच्या सिम्पटमनुसार म्हणजे त्याची पूर्ण हिस्ट्री घेऊन आणि इंडिव्हिज्युअलायझेशन, पेशंटला कोणकोणते सिम्पटम आहेत तर आणि त्या डिसीजचा रूट कॉज काय, नेमकं कारण काय आहे, मेंटल कारण असेल तर त्याच्यानुसार आपण होमिओपॅथीमध्ये पेशंटला ट्रीटमेंट देतो। पण जनरल ट्रीटमेंट म्हणून मी जस्ट नॉलेजसाठी सांगत आहे। तर मोस्ट ऑफ द टायफॉइडमध्ये पेशंटला म्हणजे की खूप जास्त डायरिया होतो आणि त्याच्यामुळं फ्लूइड लॉस होतो। तर त्याच्यासाठी आपण स्टार्टिंगला पहिल्यांदा आर्सेनिक अल्बम 30 पोटेन्सी पासून सुरुवात करू शकतो। आर्सेनिक अल्बम दर 2 तासाला 30 पोटेन्सी म्हणजे आर्सेनिकच्या 4 पिल्स पहिल्या 1 ते 4 दिवसासाठी। त्याच्यानंतर 5व्या दिवशी पेशंटला आपण सल्फर 200 चा एकच डोस द्यायचा। त्याच्यानंतर जर 5 दिवसापर्यंत जर काही फरकच नाही पडला तर 6 ते 10व्या दिवशी परत आर्सेनिक 30 दर 2 तासाला 4 पिल्स आपण देऊ शकतो। तर आणि त्याच्यानंतर त्याने जरी नाही फरक पडला तर सोरिनम 200 चा डोस द्यायचा। त्याच्यानंतर सल्फर नाही द्यायचं, सोरिनम द्यायचं। एवढ्या ह्याने जरी नाही फरक पडला तर 12 ते 16व्या दिवशी परत आर्सेनिक 30 4 पिल्स दर 2 तासांनी आणि 17व्या दिवशी आपण ट्यूबरक्युलिनम पेशंटला देऊ शकतो। तर एवढी ट्रीटमेंट दिली तर शक्यतो भरपूर पेशंटचं म्हणजे एकदम 100% टायफॉइड राहून जातो। अजून आपण पेशंटला फीवरसाठी बाप्टिशिया ही मेडिसिन आपण देऊ शकतो। त्याच्यानंतर टायफॉइडमध्ये पेशंटचा पी सूप म्हणजे एकदम ग्रीनिश कलरचा फाउल स्मेलिंग आणि लिक्विड डायरिया असतो। तर अशा प्रकारच्या डायरियासाठी पर्टिक्युलर होमिओपॅथीमध्ये एक मेडिसिन आहे, त्या मेडिसिनचं नाव आहे पोडोफायलम। तर ही मेडिसिन पण आपण प्रिस्क्राइब करू शकतो। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।